नाशिकच्या अशोक खरात बाबानंतर अत्यंत चिंताजनक, अत्यंत गंभीर, घृणास्पद, संतापजनक प्रकरण अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा येथे उघडकीस येत आहे। एक मोठं सेक्स रॅकेट किंवा चांगल्या घरातील, वेगवेगळ्या घरातील, वेगवेगळ्या धर्मातील मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचं लैंगिक शोषण करायचं, त्यांचे व्हिडिओ काढायचे आणि त्यांच्या व्हिडिओवरून त्यांना ब्लॅकमेल करायचं, असं एक प्रकरण परतवाड्यामध्ये घडतं आहे। आणि गेल्या 2 दिवसांमध्ये अनेक व्हिडिओ ज्याच्यामध्ये अतिशय आपण पाहू शकणार नाही असे सगळे दृश्य हे स्वतः शूट करून ते सगळे समाज माध्यमांवर पसरवले गेले आहेत। यामध्ये जे काही चर्चा आहे, जे काही दिसत आहे, त्यामध्ये विविध धर्माच्या म्हणजे प्रामुख्याने मुस्लिम आणि हिंदू धर्माच्या मुली, या मुली मोहम्मद अय्याज, मोहम्मद तन्वीर नावाच्या एका युवकाने परतवाड्यामध्ये या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना त्यांचं लैंगिक शोषण केल्याचे हे सगळे व्हिडिओ आहेत। आणि हे व्हिडिओ त्यांनी स्वतः काढलेले आहेत आणि ते काढत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते असे आहेत की तो मर्दुमकी गाजवतो आहे काहीतरी। आणि ते व्हिडिओ आता समाज माध्यमांवर अपलोड झालेले आहेत। समाज माध्यमांवर अपलोड झाल्यानंतर हा मोहम्मद अय्याज, मोहम्मद तन्वीर जो आहे, या तरुणाचं संपूर्ण कुटुंब हे परतवाड्यातून गायब झालेलं आहे। घराला त्यांनी कुलूप लावून ठेवलेलं आहे। पोलिसांकडे अजून कोणत्याही मुलीची तक्रार आलेली नाही। मी पोलिसांशी संपर्क साधला, त्यांना विचारलं की अत्यंत गंभीर प्रकरण आहे, ज्या मुली आहेत त्या समाजात वावरणाऱ्या सगळ्यांच्या परिचित मुली आहेत, त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याची स्थिती आहे आणि एकापेक्षा अनेक मुलींचे व्हिडिओ हे समाज माध्यमांवर आलेले आहेत। त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, अत्यंत संतापजनक आहे। माझी पोलिसांना विनंती आहे, अमरावती पोलिसांना, की यांनी कुठे पाताळात जरी लपला असेल तो मोहम्मद अय्याज, मोहम्मद तन्वीर, तरी त्याला शोधून काढलं पाहिजे। मुस्लिम धर्मातल्या मुली असतील, हिंदू धर्मातल्या मुली असतील, या मुलींचं ब्लॅकमेलिंग करून ज्या पद्धतीने मोहम्मद अय्याज, मोहम्मद तन्वीरनी त्यांना वापरून घेतलेलं आहे, त्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे, त्यांचे अत्यंत अश्लील असे व्हिडिओ काढलेले आहेत, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याला फटके मारले पाहिजे, त्याच्या पूर्ण कुटुंबियांना आतमध्ये केलं पाहिजे। आणि या ज्या मुली आहेत या मुलींचा शोध घेऊन त्यांच्या तक्रारी देखील आपल्याला मिळवता आल्या पाहिजे। इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर अनेक मुलींशी मैत्री करून त्या मुलींचे फोटो काढून त्यांनी ते फोटो टाकलेले आहेत। या सगळ्या मुली कोणात त्याचा देखील तपास केला पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे। जे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्या व्हिडिओमधल्या मुली अनिच्छेनी त्या शेख अय्याज आणि शेख तन्वीर सोबत गेल्या असल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। त्यांचा नकार असल्याचं दिसत आहे, त्या सामील असल्याचं दिसत नाही आहे। मग यांनी असं काय वापरलं की जेणेकरून त्या मुलींना यांनी बाध्य केलं स्वतःसोबत असे सगळे व्यवहार करण्यासाठी? तर या सगळ्या गोष्टींचा तपास करावा लागेल। समाजातली घाण आहे, ही घाण वेळेवर साफ करणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यामुळे आता हे व्हिडिओ गावोगाव सगळीकडे पसरत आहेत, ते पसरण्याच्या आत या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावावा। अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे, अशी माझी त्यांनी ताबडतोब हे सगळं शोधून काढावं अशी माझी पोलिसांना विनंती आहे।